बातमी शेतकऱ्यांच्या संदर्भातील आहे। राज्यामध्ये नाफेडच्या सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या अजूनही रांगा असल्यामुळे 13 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी राज्य सरकारनं केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे केली आहे। राज्यामध्ये 14 लाख टन सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट दिलेलं होतं, मात्र पहिल्यापासून सोयाबीन खरेदीचा घोळ हा सुरूच होता। तरी सुद्धा 2 वेळा मिळालेल्या मुदतवाढीमुळे आतापर्यंत 10,79,000 टन सोयाबीन खरेदी पूर्ण झाली आहे। मात्र लातूर आणि अन्य जिल्ह्यांमध्ये उद्दिष्टांइतकी खरेदी न झाल्यामुळे मुदतवाढीची मागणी होतीये। काही खरेदी केंद्रांवर वाहनांच्या अजूनही रांगा असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पणन विभागाला मुदतवाढीची मागणी करण्याचे आता निर्देश दिलेत। या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। लातूर जिल्ह्यातही काल सोयाबीन खरेदी बंद झाली। 52 हमीभाव केंद्रांवर काल उशिरापर्यंत सोयाबीन खरेदी सुरू होती। त्यानंतर ही खरेदी थांबवल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना हताश होऊन घरी परतावं लागलेलं आहे। दरम्यान आता अखिल भारतीय छावा संघटनेनं आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन जाळून आंदोलन करण्याचा इशारा हा देण्यात आलेला आहे। सोयाबीन खरेदीवर केंद्राबाहेरून या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी। पाहूयात। जिल्ह्यामध्ये 52 हमीभाव खरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सोयाबीनची जी आहे ती आतापर्यंत खरेदी करण्यात आली होती ना। आता आजचा जो आहे तो आज ही खरेदी जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आली। आता या ठिकाणी आता 12 वाजलेले आहेत। मी आहे औसा तालुक्यामधल्या या खरेदी केंद्रावर। जर पाहिलं तर आपण ही शेतकरी जे आहेत आता खरेदीपासून जे आहेत आता वंचित झालेले आहेत। शेतकऱ्यांच्या या जो सोयाबीनचा जो माल जो आहे तो विकण्यासाठी आणले होते त्यांनी खरेदी केंद्रावरती, मात्र ते पूर्णपणे प्रतीक्षेमध्ये आहेत, कारण खरेदी केंद्राचे जे आहे ते पूर्णपणे आता बंद करण्यात आले। त्यामुळे शेतकरी जे आहेत आता चिंतेमध्ये आहेत। एकूण जर पाहिलं तर वाहनांच्या ज्या आहेत त्या ठिकाणी लांबच्या लांब जे आहेत त्या अजूनही रांगा लागलेल्या आहेत। सरकारकडे शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की आणखीन या खरेदी केंद्राची जी मुदत आहे ती वाढवून मिळावी अशी जी अपेक्षा आहे। अजूनही या खरेदी केंद्राच्या बाहेर आहेत, वाट बघतायत। आता मला सांगा, खरेदी पूर्णपणे बंद करण्यात आली, काय तुमची आता भावना आहे? तारीख वाढवून द्यावी सरकारनं। आम्हाला चांगला भाव मिळेल। आमचे लेकर बाळाचा आता फिसा भरायचा, आता कुणाच्या घरी लगीन आहे, कार्य आहे, त्याला पैसा जमा करून आता हे काहीतरी जास्त भाव मिळाल्यावर त्याचं काहीतरी ही होऊन त्याचं कार्य पार पडेल अशी आमची अपेक्षा आहे।